चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। काय आनंदाची अपडेट आहे तुम्हाला सांगतो। तसेच बघा 10,000 रुपये लक्षपूर्वक ऐका, माहिती तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही। 10,000 रुपये 10,000 रुपये 10,000 रुपयेचा जो काही लाभ आहे, 10,000 रुपयेचा लाभ काही माता बहिणींना मिळणार आहे। लाभ 10,000 रुपयेचा। आताची सर्वात मोठी अपडेट, आताची सर्वात मोठी खुशखबर, 10,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे। तर सर्वच महिलांना या 10,000 रुपयेचा लाभ मिळणार नाही, तर काही महिलांना 10,000 रुपयेचा लाभ मिळणार आहे। ते पण तुम्हाला सांगतो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। ओके, तसेच आपण या व्हिडिओमध्ये बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची पण उत्तर आपण या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे। व्हिडिओ तुम्ही फक्त पूर्ण बघा, दमदार माहिती आहे, दमदार अपडेट आलेले आहेत। सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनल पण सबस्क्राईब करू शकता। चला आपण डायरेक्टली आता माहिती बघूया। पहिले मी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर देतो। आपल्या माता बहिणींनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो। त्यानंतर 10,000 रुपयेचा लाभ कोणाला भेटणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे, त्याबद्दल पण तुम्हाला अपडेट देतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा, सर आता नारी शक्तीवर नवीन फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही असं का? तर बघा आता काय आलेलं आहे, वेबसाईट आलेली आहे, नवीन वेबसाईट आलेलं आहे, लाडकी बहीण .government.in ही वेबसाईट आलेली आहे। तुम्ही काय करा, ॲपवरती फॉर्म भरू नका, डायरेक्टली वेबसाईटवरती फॉर्म भरा। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता, सर मी तपशिलासह अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करतो, परंतु सबमिट करताना हे दर्शवित आहे की, आता बघा काय दर्शवण्यात आलेलं आहे की या आधार कार्डसाठी अर्ज आधीच सबमिट केला गेला आहे, परंतु मी यापूर्वी कधीही अर्ज केला नाही असे दाखवण्यात येत आहे। हे कसे शक्य आहे? तसेच पूर्वी केलेल्या टॅबमध्ये कोणतीही विनंती प्रलंबित नाही। बघा तर काय म्हटलेलं आहे, काय प्रश्न आहे नीटपणे समजून घ्या। आणि ही समस्या अनेक जणांना येत आहे, ही मोठी समस्या आता समोर आलेली आहे। आता बघा तुम्ही फॉर्म भरलेला नाही, नवीन फॉर्म तुम्ही भरण्याचा प्रयत्न जरी करत असाल तर काही जणांना, सर्वच जणांना नाही, काही जणांना काय प्रॉब्लेम येत आहे बघा, की आधार कार्डसाठी अर्ज आधीच सबमिट केला गेला आहे, म्हणजे तुमचा अर्ज आधीच सबमिट झाला असं सांगण्यात येत आहे। तर बघा असा हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, ॲपचा प्रॉब्लेम आहे, तुमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही। तर बघा काय करा, जे ॲप आहे ते तुम्ही तिथे तुम्ही त्याचं क्लिअर डाटा करून परत फॉर्म भरू शकता, परंतु ॲपवरती शक्यतोवर फॉर्म भरू नका। ॲपवरती भरपूर समस्या येत आहेत, तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरा, वेबसाईटवरती फॉर्म भरा। वेबसाईटवरती कसा फॉर्म भरायचा त्याबद्दल व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि तुम्ही वेबसाईटवरती जा आणि फॉर्म भरा, तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल। ओके, पुढे तुम्हाला 10,000 बद्दल पण माहिती भेटणार आहे। 10,000 रुपयेचा लाभ कोणत्या महिलांना भेटणार आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट पुढे पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, चॅनलवर नवीन असल्यास तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या। पुढचा प्रश्न बघू शकता, ॲपला भरलेला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का? नाही हे सांगा। तुम्ही सांगतात की इन्कम द्या पण इकॉनॉमिक भेटत नाही, त्यामध्ये आमचे काय चूक प्लीज? बघा यांचा प्रश्नच व्यवस्थित त्यांनी मांडलेला नाही, परंतु तरीही मी तुम्हाला समजून सांगतो की त्यांनी काय म्हटलेलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की आमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का, इन्कम द्या, आम्ही इन्कमचं दिलं नाही। तुम्ही काय करा, इन्कमच्या जागी असं नाही की उत्पन्नाचाच दाखला लागेल, तिथे तुम्हाला पिवळे रेशन कार्ड लागू शकतं। रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जरी असेल तरीही चालतं, इन्कमचंच प्रूफ लागेल असं काही नाही, उत्पन्नाचाच दाखला लागेल असं नाही।
पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल होऊन जाणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. रिजेक्ट तुमचा फॉर्म होणार नाही. जरी तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरला असेल, व्यवस्थितपणे डॉक्युमेंट्स दिले असेल आणि डॉक्युमेंटच्या दोन्ही बाजू तुम्ही भरला असतील फोटोमध्ये आणि उत्पन्नाच्या जागी रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी तिथे फोटो त्याचा टाकलेला असेल डॉक्युमेंट्समध्ये, तर तुमचा फॉर्म हा 100% अप्रूव्हल होणार आहे. जरी आता तुमचा इन पेंडिंग किंवा रिव्ह्यू दाखवत असेल तर काही दिवसात तो, म्हणजे आता भरपूर काम चालू झालेलं आहे. अप्रूव्हलचं काम जास्त चालू आहे, कारण पटापट आता सर्व अधिकारी वर्ग तुमचा फॉर्म चेक करत आहे आणि लगेचच तुम्हाला अप्रूव्हल देत आहेत, कारण ते काम एकदम फास्ट गतीने चालू झालेलं आहे. आता का, त्याचं कारण मी सांगतो. लवकरात लवकर तुम्हाला बघा हे संपूर्ण अप्रूव्हल का भेटत आहे, त्यामागे एक खुशखबर आहे. ते खुशखबर पण तुम्हाला मी पुढे सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. सर, बँक अकाउंटचा नंबर दुसरा दिला आणि तो लिंक नाही आहे सर, आणि दुसरा अकाउंट लिंक आहे पण तो दिला नाही फॉर्मला. बघा त्यांचं म्हणणं आहे की बँक अकाउंटला जो नंबर आहे तो दुसरा आहे आणि मी फॉर्म भरताना दुसरा नंबर दिला आहे. तर काय हरकत नाही, त्याचा काही इश्यू नाही, तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे. त्यानंतर बघा एडिट ऑप्शन देना होना बहुत परेशान हो, डिसअप्रूव हुआ है बैंक अकाउंट पासबुक अपलोड नहीं हुआ. तर यांचं म्हणणं आहे की यांचा फॉर्म हा डिसअप्रूव्ह झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे आणि यांचा पहिला एडिटचं ऑप्शन गेलेला आहे. परत यांना एडिटचं ऑप्शन पाहिजे. तर बघा याबद्दल लवकरच अपडेट येणार आहे. ज्यांचा डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेला फॉर्म आहे त्यांनी काय करायचं त्याबद्दल लवकरच सूचना येणार आहेत आणि त्या सूचना आल्यावर तुम्हाला सर्व मी सांगणारच आहे. ओके, आता सध्या तरी ज्यांचा फॉर्म रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह झालेला आहे त्यांच्याबद्दल अजून अपडेट आले नाही, परंतु माझ्या माहितीनुसार दुसरा एडिटचा ऑप्शन तुम्हाला येऊ शकतो आणि तुमचं जे काही रिझन आहे, जे कारण आहे ते दुरुस्त करून तुम्ही तिथे फॉर्म सबमिट करू शकता. लग्नापूर्वीचे नाव हेमा आहे आणि लग्नानंतरचे माधवी आहे, तर काय करू. आता बघा तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला पहिले लग्नापूर्वीचे नाव विचारतात, तर जे लग्नापूर्वीचं नाव आहे ते टाका आणि लग्नानंतरचं जे नाव आहे ते टाका. काहीच होणार नाही, तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाणार आहे. जास्त यामध्ये टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊच नका तुम्ही. तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे. फक्त माहिती व्यवस्थित भरा, तुमचा बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाका, डॉक्युमेंट्स व्यवस्थित भरा, बस एवढंच तुम्हाला भरायचं आहे. व्यवस्थितपणे सर्व तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मग तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे. त्यानंतर फॉर्म अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतमध्ये देणं गरजेचं आहे का? काहीही गरज नाही, कुठेही देण्याची गरज नाही. तुमचा फॉर्म हा भरला गेलेला असेल ॲपवरती किंवा सेतूमध्ये कुठेही तुमचा फॉर्म भरला गेला असेल तर त्याचं प्रिंट वगैरे काहीच तुम्हाला कुठे देण्याची गरज नाही. आलं लक्षात? माझा फॉर्म अप्रूव्ह झाला, कॉंग्रॅच्युलेशन. तर अनेक जणांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, त्यांना आता लाभ भेटणार आहे. सर, फॉर्म सबमिट होत नाही, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट येत आहे, मी फॉर्म कसा भरायचा? आता बघा ॲपवरती जरी तुम्ही फॉर्म भरत असाल, ॲपवरती नारी शक्ती दूत ॲपवरती तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्ट असं दाखवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही ॲपवरती फॉर्म भरू नका, डायरेक्टली कुठे जा, वेबसाईटवरती जा आणि फॉर्म भरा. तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार आहे. अनेक जणांनी वेबसाईटवरती फॉर्म भरला, परंतु आता बघा वेबसाईटवरती पण दिक्कत येत आहे, त्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ॲपवर पोर्टल बंद. बघा ॲप व पोर्टल बंद झालं आहे, म्हणजे ॲप आणि वेबसाईट बंद, महिला त्रस्त. बघा काय झालं आहे आता, जे ॲप आहे ॲपवरती तर अनेक समस्या आपल्याला पहिल्यापासूनच पाहायला मिळत आहे. तसेच आता काय झालेलं आहे, वेबसाईटवरती पण अनेक जणांना आता समस्या येत आहे. तर काळजी करू नका, सुरळीतपणे ते अजून केलं जाणार आहे, त्यामध्ये काम चालू आहे. ॲप अजून डेव्हलप करण्याचं काम चालू आहे आणि पोर्टल पण डेव्हलप करण्याचं काम चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे आता बघा वेबसाईट आली, वेबसाईटवरती पण खूप सारा इथे जे आपल्या माता बहिणी आहेत फॉर्म भरत आहेत, त्यामुळे त्यावरती भरपूर लोड आल्या कारणाने ते पण इथे हँग होत आहे आणि जे आहे ते सर्व डाऊन झालेलं आहे. लवकरच ते क्लिअर होईल आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. तर माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर ॲप आणि वेबसाईट सुरळीत
चालवा आणि त्याबद्दल लवकरच त्याकडे पण लक्ष द्या, कारण फॉर्म अनेक जणांचे बाकी आहेत, फॉर्म भरायचे बाकी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 31 ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्ये पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरता येईल याबद्दल पण काहीतरी परिपत्रक काढा, म्हणजे सर्वांना दिलासा मिळेल आणि अजून 1 महिना मुदत वाढेल फॉर्म भरण्यासाठी. आणि सर्व माता बहिणींना जे टेन्शन आहे ते टेन्शन त्यांचं दूर होईल, कारण त्यांचा फॉर्मच अजून भरला गेला नाही, त्यामुळे टेन्शन आलं आहे. आणि 31 ऑगस्ट ही तारीख जवळ आलेली आहे, त्यामुळे अजून यामध्ये मुदत वाढवून देण्यात यावी, शासनाला माझी विनंती आहे. आणि वेबसाईट आणि जे ॲप आहे ते पण सुरळीत चालायला पाहिजे, त्यासाठी त्यावरती पण काम करायला पाहिजे, असं माझं शासनाला विनंती आहे. आणि लवकरच शासन याकडे लक्ष देईल आणि ॲप आणि पोर्टल हे चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने सुरळीतपणे चालेल याबद्दल काम करेल. ओके, आता तुम्हाला मी खुशखबर देतो. 10,000 रुपयेबद्दल माहिती तुम्हाला देणार आहे. 10,000चा लाभ कोणाला भेटणार आहे? 10,000 ओके, 10,000चा लाभ कोणाला भेटणार आहे? तो लाभ कोणाला भेटणार आहे त्याबद्दल माहिती देतो. व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. त्या अगोदर लाडकी बहीण योजनाचे जे पैसे आहेत, तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट बघा. रक्षाबंधनच्या पहिलेच तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत 17 ऑगस्ट रोजी. बघा, ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत त्यांना 17 ऑगस्ट रोजी पैसे भेटणार आहेत. 17 ऑगस्ट रोजी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. आता 14 किंवा 15 किंवा 19 असं कुठलंही बंधन राहिलं नाही, म्हणजे तारीख असं सांगण्यात येत होती, परंतु आता डायरेक्टली तुम्हाला रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर म्हणजे 17 ऑगस्ट, लक्षपूर्वक ऐका, आताची ही सर्वात मोठी खुशखबर आहे. 17 ऑगस्ट रोजी तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 2 महिन्याचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे भेटून जाणार आहेत. 17 ऑगस्टला तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचे, ज्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहेत. ओके, चला आता 10,000 रुपयाचा लाभ कोणाला भेटणार आहे त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. हे बघा, सरकारच्या लाडकी मोलकरीण योजनेअंतर्गत स्वयंपाकघरातील कुकरसह 21 भांड्यांचा सुमारे 10,000 रुपये किमतीचा संच घरगुती महिलांना, कामगार महिलांना देण्याची तरतूद केली जाणार आहे. अशा संचांचं वाटप होणार असल्याची अफवा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात पसरल्यानंतर एकच गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. नीटपणे समजून घ्या, सर्व सांगतो कोणाला लाभ भेटणार आहे. मात्र संच वाटप केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरीणांनाच होणार असल्याची माहिती मिळताच गर्दी ओसरली. त्यानंतर मोलकरीण म्हणून अधिकृत नोंदणी करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू झाली. बघा, आता हा 10,000 रुपयाचा जो लाभ आहे तो कोणाला भेटणार आहे? केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरीण. लक्षपूर्वक ऐका, कोणाला भेटणार आहे? केवळ नोंदणीधारक घरगुती मोलकरीणांनाच याचा लाभ भेटणार आहे. आणि याचा लाभ कसा भेटणार आहे समजून घ्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना आणि कामगारांवरील साहित्य संच वाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार मोलकरीणसाठी 10,000 रुपये किमतीच्या भांडी. बघा, आता 10,000 रुपये तुम्हाला डायरेक्टली 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार नाही, तुम्हाला 10,000 रुपयाच्या जे काही संच वाटप आहे त्यामध्ये बघा 10,000 रुपये किमतीच्या भांडी, कुकर आदी साहित्य संच देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला साहित्य भेटणार आहे 10,000 रुपयाचं. आणि कोणाला भेटणार आहे? घरगुती मोलकरीण. ओके, नोंदणीकृत घरगुती जे घरेलू कामगार मोलकरीण आहेत त्यांना, ज्यांनी नोंदणीकृत आहे त्यांनाच भेटणार आहे. काय भेटणार आहे? 10,000 रुपयेचा लाभ भेटणार आहे. 10,000 रुपये तुम्हाला डायरेक्टली भेटणार नाहीत. 10,000 रुपये किमतीचे तुम्हाला भांडी, कुकर आणि त्यामध्ये जे काही साहित्य असतं, पेटी वगैरे, ते असं संच तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर हे फक्त जे महिला आहेत घरेलू कामगार मोलकरीण या महिलांना भेटणार आहेत. त्या पण नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. अशा महिलांना याचा लाभ भेटणार आहे. आलं लक्षात? तर 10,000चा लाभ कोणाला भेटणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही सांगितलं मी. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती मी तुम्हाला दिली आहे. 17 ऑगस्टला लाडकी बहीणचे तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत. आणि जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यांचं पण उत्तर मी दिलेलं आहे. आणि सर्व माहिती या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात दिलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट असो, सर्व माहिती तुम्हाला ATP ऊर्जा आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आहे. बघा, हा व्हिडिओ शेअर करा, सर्व माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.
तसेच यूट्यूब टीमला माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम प्लीज, यूट्यूब टीम हा व्हिडिओ लाडकी बहीण योजना व्हिडिओ पाहणाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीम प्लीज हा व्हिडिओ महाराष्ट्रभरात पूर्ण व्हायरल करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.